5 पिढ्या, 5 जनरेशन, 150 वर्ष मराठीसाठी थोडं वेगळं आहे, मराठी लोकांसाठी थोडं वेगळं आहे. तर आपण सुरुवात म्हणजे कशी झाली सुरुवात, कारण ओरिजिनल कंदी पेढे, कंदी पेढ्याची ओरिजिनल रेसिपी जिकडून येते आज त्यांच्या बरोबर गप्पा मारायला आम्हाला मिळते. तर थोडं इतिहासकडे जाऊन आम्हाला सांगाल ही सुरुवात कशी झाली. ओके. आमचे पणजोबा आहेत नारायणराव लाटकर, तर त्यांनी कंदीपेढा सुरुवातीला तयार केला आणि त्या काळी शिकारी व्हायच्या, एक साधारण 125-150 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर सातारचे राजे त्या कोल्हापूरला शिकारीला आले होते, कोल्हापूरच्या राजांच्या आमंत्रणावरून, आणि तिथे त्यांना हा कंदीपेढा सदृश्य पेढा, कंदीपेढा सदृश गोष्ट खायला मिळाली. त्यांना ती आवडली आणि कोल्हापूरच्या राजांनी सातारच्या महाराजांना हलवाई भेट म्हणून आम्हाला आमचे कुटुंब स्थलांतरित केले. खडकलाट म्हणून गाव आहे जे आत्ता कर्नाटकमध्ये, त्या काळी ते महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरती होतं. त्या लाटेचे आम्ही लाटकर. आणि मिठाईतले मोती असा किताब आम्हाला छत्रपतींच्या 9व्या वंशजांनी दिला, त्याचाच अपभ्रंश हा मोदी आहे. अच्छा. मग इकडून जी सुरुवात आज 5 पिढी आहे आणि आपण जसं बोलत होतो खूप काही तुम्ही इनोव्हेशन्स केलेत. तसं जेव्हा सुरू झालं होतं तसं नाही राहिलंय, खूप याचा प्रसार झालाय, टेक्नॉलॉजी तुम्ही आणली आहे, त्यावर आम्हाला थोडं. आता हे चालू झालं 5 पिढ्यांपूर्वी. 5 पिढ्यानंतर आमची नेक्स्ट जनरेशन आमचे आजोबा होते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन वडील आणि काका वगैरे होते. तर ह्या 2 जनरेशनमध्ये एक असं झालं की पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, आमचे पूर्वज पहाटे 2:30ला उठायचे. 2:30ला उठून त्यांना दूध यायचं, जे त्या काळी चितळे लिंबवरनं दूध सप्लाय करायचे, लिंब गोव्यावरनं. चितळ्यांचा साताऱ्यात पण दुधाचा व्यवसाय होता. ते दूध रात्री 2:30 ते 2:45ला यायचं आणि आमचे पणजोबा प्रॉपर आंघोळ आणि सोहळ्यामध्ये ते दूध आटवायचे, त्याचा खवा तयार करायचे, त्याला मुस्ता मारणे म्हणतात. खवा तयार झाला की त्यामध्ये योग्य पद्धतीने साखर, वेलची, जायफळी करून त्याचा कुंदा मारून ठेवायचा आणि नंतर 6 वाजता गडी लोक, म्हणजे आपण ज्यांना कामगार म्हणतो, कर्मचारी म्हणतो, त्या 6 वाजता त्या लोकांना कारखान्यात एंट्री असायची. तोपर्यंत माझे आजोबा पणजोबा घरातलेच लोक हे सगळं करायचे. आणि त्यानंतर कर्मचारी वर्गाला काम एकच असायचं, तो कुंदा तो मळायचा, त्याचे गोल पेढे तयार करायचे. आणि त्या काळी ताटं होती, आजच्यासारखे ट्रे बॉक्स असं काही नव्हतं. त्या ताटांमधनं ते दुकानांमध्ये आमचे विकायला जायचे आणि तिथं विकताना बॉक्स हा प्रकार आता आला, कागदी प्लास्टिक. त्या काळी करंडीतनं विकलं जायचं, आपल्या बांबूची जी करंडी असते त्यातून पेढे विकले जायचे. त्या जनरेशन नंतर थोडंसं आमच्या आधी जनरेशनचं एक असं झालं की त्यांनी काही लोकांवरती विश्वास ठेवला आणि कंदीपेढा असा बनतो म्हणून काही गोष्टी शिकवल्या, पण त्याच्यामुळे आणि गल्ल्यावरती बसायला प्राधान्य दिलं. त्याचा तोटा असा झाला की आज तुम्ही हायवे, स्टँड या ठिकाणी जे बघताय, जिथे काही ठिकाणी आमचं नाव वापरून पण लोक हा व्यवसाय करत होती, तर ते आम्ही म्हणतो की ते अर्धवट कंदी टेक्निक आहे. इट्स नॉट अ प्युअर कंदी टेक्निक. जर तुम्ही बघितलं की हा कंदी पेढा आहे, हा असा सहज तुटला पाहिजे, खाताना सहज तोंडात विरघून रेंगाळत चव तुमच्या जिभेवरती राहिली पाहिजे. सो दिस इज द प्युअर ऑथेंटिक अस्सल कंदी भाजणीचा खमंग खुमासदार सातारी कंदी पेढा. तुम्ही पेढा दिलाच आहे तर मला त्याची मजा घेऊ द्या. नाही, मग आता ही जी क्वालिटी आहे, ही क्वालिटी मेंटेन, जसं तुम्ही बोललात दुसरी लोक आली त्यांनी केलं आणि आम्ही काय, कोणी साताऱ्याला येताना 2 किलोवर 1 किलो पेढा फ्री आणि या सगळ्या गोष्टी बघत आलोय. ही क्वालिटी मेंटेन करणं जनरेशन आफ्टर जनरेशन, कारण प्रोसेस बदलत गेल्या, बरोबर. ते काय काही गोष्टी होत्या की ज्या तुम्ही अशा फॉलो केल्या की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. मी रेसिपी नाही विचारत आहे, पण मी एक प्रोसेस विचारतोय. अच्छा, रेसिपी मी डिस्कवरीला पण सांगितलं नव्हती माहिती आम्हाला. सो असं आहे की त्यामध्ये एक माइंडसेट असतो की आपल्याला दर्जाच द्यायचा आहे, दराकडे बघायचं नाही. तुम्ही दर्जा दिला की ग्राहक तुम्हाला दर देतोच. ग्राहक जपणे आणि त्यांना ती क्वालिटीमध्ये सातत्य ठेवणे, हे आम्ही आमचं मूळ गाभा आहे आमच्या सगळ्या यशाचा, आमच्या बिझनेस वाढीचा आणि परंपराच्या व्यवसायाच्या पारंपरिकतेचा. तर प्रीमियम प्रोडक्ट हे आमचं बेसिक असतं, त्याच्यामुळं आपलं पोट चाललंय असं काही नाही आहे. तर द्यायचं ते नीटनेटकंच द्यायचं. हे ज्या काही SOPs आहेत, QC आहे म्हणजे क्वालिटी पास आपण जे म्हणतो, क्वालिटी चेक, ते चेक झाल्यानंतरच आमचे प्रोडक्ट्स दुकानात जातात, तिथं परत एकदा चेक होतं आणि ह्याच्या नंतरच तो विक्रीला उपलब्ध होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण
साताऱ्यामध्ये बहुतांश पर्सेंट सांगण्यापेक्षा बहुतांश मिठाई विक्रेते असेल ते घरी मिठाई खायची असेल तर माझ्याकडे घेऊन जातात, स्पेशली पेढा. आणि याच्यात आम्ही R&D आहे. मी स्वतः R&D मध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आमच्या पिढीमध्ये मसाला स्क्वेअर बाईट, रातराणी बर्फी, लोटस बर्फी ही माझ्या पिढीची इनोव्हेशन आहेत. आणि आमची पुढची जनरेशन ही पण R&D मध्ये थोडं इंटरेस्ट घेऊन काम करते आणि त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. आज टेक्नॉलॉजी, ऑपॉर्च्युनिटीज आणि आज 5th जनरेशन म्हटलं तर कुठेतरी एक थोडा प्रिव्हिलेज असतोच. मग अशा वेळेला पुढच्या पिढीला पण ह्याच व्यवसायामध्ये तेवढंच कुतूहल ठेवून त्यांना की बाबा हे पुढे करायचं आहे आणि शेवटी इंटरेस्ट आणि इच्छा असल्याशिवाय बरोबर. चांगलं काम होत नाही, बरोबर. काम होतं ते कसं मॅनेज करता? त्यात एक छोटी तुम्हाला संदर्भ सांगतो. आम्ही जबाबदारी देतो. मोठा मुलगा आहे, मग त्याला आम्ही एक जबाबदारी देतो की तू ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यांनी करताना एक ओनर म्हणून काम करायचं नाही. त्यांना कर्मचारी लोकांबरोबर बसायचं, त्यांच्याबरोबर वावरायचं, त्यांच्या काही गोष्टी समजून घ्यायच्या, खाचाखोचा समजून घ्यायच्या, चुकलं तर चुकलं, असं हे छोटं नुकसान फार काही नाही, हे शिकवून जातं. मग हा माइंडसेट आम्ही त्यांच्यात तयार करायला घेतो, जो आमच्यात पण पूर्वी केलेला आहे. मी 15 वर्ष सुद्धा IT बिझनेसमध्ये होतो आणि त्यानंतर असं मला वाटलं की आपण आता थांबवावं. आज तुम्ही बघाल एक उद्योग उभा करायचा म्हणलं तर एक चॅलेंज आहे आजच्या काळात. काय करावं इथून सुरुवात असते. आम्ही म्हणतो की आम्ही नशिबवान, आम्ही मोदी घराण्यात जन्माला आलो. आज मी 15 वर्ष व्यवसाय केला, 2 वर्ष ब्रेक घेतला, 2 वर्षानंतर मोदी पेढेले पाठी लावली की आमचा व्यवसाय चालू झाला, माझं पोट भरणं चालू झालं. सो हे आपल्याला जे देवकृपेने मिळालेलं आहे, कंदी टेक्निक जी आम्हाला पारंपरिक मिळालेली आहे, हे आम्ही याच पद्धतीनं आमच्या पुढच्या पिढीला हँडओव्हर करतो.